नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. सकाळ माध्यम समूहाच्या खास उपक्रमामध्ये ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. राजेश मुथा यांनी स्थापन केलेली व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्स ही वीज आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचं उत्पादन करणारी आघाडीची कंपनी. 1996 पासून कार्यरत असलेली ही कंपनी ग्राहक आणि उद्योगांना गरजेनुसार नाविन्यपूर्ण उत्पादनं पुरवते. आपली उत्पादनं उत्तमच असावीत असा ध्यास बाळगून त्यासाठी दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्यावर व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सचा कटाक्ष असतो. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुद्धा फक्त मेहनत, नाविन्य आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या बळावर व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्स आज एक विश्वासपूर्ण ब्रँड बनला आहे. सुरुवातीला आमच्या घरामध्ये काही अशी बिझनेसची लिगसी अशी नव्हती, काही की कोणाचा बिझनेस होता किंवा काही त्याचं संस्कार बिझनेसचे होते असं काही नव्हतं. माझे वडील जॉब करायचे आणि मी 2 वर्ष असतानाच वडील एक्सपायर झाले होते. त्यानंतर आम्ही कसबा पेठेत 10x10च्या एका वाड्यामध्ये राहायचो आणि तिथे माझा मोठा भाऊ की जो 20 वर्षांनी मोठा आहे, 2 मोठ्या बहिणी, आई, असं आम्ही तिथे राहत होतो. भाऊ माझा सुदर्शन केमिकलमध्ये जॉब करायचा. म्हणजे कंडिशन एकदम हे होती. तो वाडा पण असा होता की आज पडेल का उद्या पडेल अशा कंडिशनमध्ये वाडा होता. त्या कंडिशनमध्ये मी म्हणजे माझं प्राथमिक एज्युकेशन जे आहे ते पण खूप खडतर झालं, कारण त्यावेळेला वहिनी आणि भावानी काही सपोर्ट केल्यामुळे ॲटलिस्ट मी 12वी पर्यंत पहिल्यांदा शिकलो. 12वी नंतर काय करायचा हा प्रश्न होता. 12वीत चांगले मार्क्स पडले होते, परंतु पैशाच्या अभावामुळे इंजिनिअरिंगला जाणं थोडंसं अवघड होत होतं. तर आम्ही BScला ॲडमिशनसाठी ट्राय करत होतो. परंतु त्यावेळेला माझी एक जामखेडला एक मावशी होती. ती मावशी म्हणली की मी तुला मदत करते शिक्षणासाठी, आणि त्या शिक्षणासाठी मदत केल्यामुळे मी इंजिनिअरिंग झालो. मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग पदवी घेतली आणि इंजिनिअरिंग झाल्या झाल्या त्याचा रिझल्ट येण्याच्या अगोदरच म्हणजे परीक्षा दिल्यानंतर मला इमिजिएटली एक जॉब मिळाला. तो पहिला जॉब माझा होता की तो अरविंद मिल्समध्ये टेलिकॉम डिव्हिजन होती आणि तो पिरंगुटला होता. त्यावेळेला ते टेलिफोन एक्सचेंज बनवायचे. तिथं मला ॲज अ R&D इंजिनियर म्हणून हा जॉब मिळाला. तिथं जवळपास मी 18 महिने काम केलं आणि त्या 18 महिन्यात मी खूप काही शिकलो. म्हणजे आम्ही 2-2, 3-3 दिवस त्या फॅक्टरीतून बाहेर पण नाही पडायचो, इतकं मी तिथं काम केलं. आणि जेवढं काही शिकता येईल तेवढं शिकत गेलो तिथे. कारण कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल असं काही आम्हाला नॉलेज तेवढं नव्हतं, तर इथे मला प्रॅक्टिकल खूप काही एक्सपिरियन्स आला. त्यानंतर 18-19 महिन्यानंतर माझे 2 मित्र होते की दोन्ही मित्र बॉम्बेचे होते, जे कॉलेजमध्ये मित्र झाले होते आणि त्यांची आर्थिक स्थिती एकदम चांगली होती. पण नंतर आम्ही असं ते बोलता बोलता असं ठरलं की आपण काहीतरी बिझनेस करू. आणि माझ्या डोक्यात एक बिझनेसचा किडा चालू झाला की आपण बिझनेस करू. तर मला सगळ्यांनी सांगितलं की तू जॉब सोडू नको, कारण जॉब चांगला मिळाला ना, आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. माझ्या मित्राला घेऊन त्याला हे पाटील म्हणून माझा मित्र होता, त्याला घेऊन आम्ही एका ज्योतिषाकडे गेलो आणि विचारलं की बाबा जॉब सोडू की नको. ज्योतिषी म्हणला तुम्ही जॉब सोडला तर खूप त्रास होणार आहे तुम्हाला, तुम्ही जॉब सोडू नका. तिथून पुन्हा बाहेर आलो. पुन्हा 8 दिवसांनी पण मी जॉब सोडूनच दिला. आणि त्यावेळेला व्हिडिओ गेमचा जमाना होता. व्हिडिओ गेममध्ये काय व्हायचं की 3 मिनिटांनंतर पॉज होण्यासाठी त्यांना एक टायमर पाहिजे होता. तो आम्ही डेव्हलप केला त्यावेळेला. त्याला खूप चांगला डिमांड मिळाला. परंतु 6 ते 7 महिन्यांनी काय झालं की माझा जो मेन टेक्निकल माझ्याबरोबर जो काम करणारा होता, तो एक दिवस बॉम्बेला घरी गेला आणि येताना तोंड पाडून आला की नाही, माझं लग्न ठरलंय, माझं कॅनडाला लग्न ठरलंय आणि मी आता हा बिझनेस करू शकत नाही. आणि मला सडन असा शॉक बसल्यासारखं झालं. मला काही सुचेनासंच झालं की आता करायचं काय, कारण हातचा जॉब सोडला होता. मी ज्याला अरविंद मिलमध्ये होतो ना, त्याला पार्ट टाइम एका रिपेअरिंग कंपनीमध्ये जॉब पण करायचो संध्याकाळी. आणि तिथे मी टेम्परेचर कंट्रोलर, टायमर, कॅलिब्रेशन हे सगळं शिकलेलो होतो. मी त्याचा बेस घेऊन पुढे गेलो आणि हळूहळू मला थोडी थोडी कामं मिळायला लागली की मला टेम्परेचर कंट्रोल, कॅलिब्रेशन, कुठं रिपेअरिंगचं आहे. मग हळूहळू जसं आम्ही NTB बोस्मिथ म्हणून एक कंपनी होती, त्यांना इरिगेशनसाठी काही सायक्लिक टायमर पाहिजे होते वेगळ्या टाईपचे. मग ती ऑर्डर मला मिळाली, मग ते मी करून दिले त्यांना. आणि असं थोडं थोडं काम मला मिळायला लागलं. माझ्या मिसेसने पण मला साथ दिली खूप. त्यानंतर आम्ही असं ठरलं की आता काय प्रॉडक्ट असा पाहिजे की जो डेली विकून पैसे मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही मग इमर्जन्सी लाईट चालू केली आणि जेवढे कंझ्युमर एक्झिबिशन सगळे SNDT किंवा बालगंधर्व असे जिथे जिथे व्हायचे तिथे आम्ही पार्टिसिपेट व्हायचो आणि तिथं ते प्रॉडक्ट आम्ही विकायचो. आणि प्रॉडक्ट विकत असताना एक तर प्रॉडक्ट आम्ही खूप इनोव्हेटिव्ह करायचो. म्हणजे आमचं त्यावेळेचं जे म्हणजे सुरुवातीचं होतं की प्रॉडक्ट वेगळं, म्हणजे आम्ही कंदिला टाईप एक लाईट केला होता, त्याला खूप डिमांड मिळाला असं होता.
आणि त्याला मिसेस पण कंटिन्युअस स्टॉलवर असायची. आम्ही दररोज म्हणजे मिसेस ही माझी पहिल्यापासूनच माझ्याबरोबर बिझनेसमध्ये आहे आणि तेव्हापासून ती बघत आहे ते सगळं. जेव्हा सरांनी व्यवसाय चालू केला तेव्हा सरांबरोबर अगदी सावलीसारखी मी पाठीमागे उभे राहिले. जसं म्हणा हेल्पर, मार्केटिंग, अकाउंटिंग, रिसेप्शन, स्टोअर कीपर ही सगळी कामं मी पाहत होते. आणि सुरुवातीची बरीच वर्ष आम्ही एक्झिबिशन घेत होतो. कंपनीची तशी ओळखच नव्हती. मग आम्ही एक्झिबिशनद्वारा बरीच वर्ष एक्झिबिशन घेतली. मग आमच्या प्रोडक्टविषयी, कंपनीविषयी हळूहळू सर्वांना माहिती झाली. आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे डायरेक्ट कस्टमरशी कसं बोलायचं, कॉन्टॅक्ट निर्माण झाले, माउथ पब्लिसिटी झाली त्या आणि कंपनी एक नावारूपास उदयास आली. सुरुवातीच्या यशानंतर सोलर पॅनलच्या व्यवसायात व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सने पाऊल टाकलं आणि त्या व्यवसायात सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 2012-13 मध्ये साधारणतः सोलरचं थोडं थोडं चालू झालं होतं. त्यावेळेला आम्ही सोलर इन्व्हर्टर्स आम्ही पहिल्यांदा चालू केले. पण त्यावेळेला नेट मीटरिंग हा कन्सेप्ट नव्हता. पण नेट मीटरिंगचा हा कन्सेप्ट नसताना पण आम्ही 2013-14 वर्षी जालनामध्ये एका शाळेमध्ये, गोल्डन ज्युबिली शाळेमध्ये, हे जे आत्ताचे नेट मीटरिंग प्रोजेक्ट होतात तसेच इन्व्हर्टर आम्ही इम्पोर्ट करून तिथं आम्ही फर्स्ट नेट मीटरिंग असं झिरो एक्सपोर्ट डिव्हाइस डेव्हलप केला आणि तिथं नेट मीटरिंगचा तो प्रोजेक्ट केला आम्ही. आणि ते म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं बिल सेव्ह झालं. तसेच आम्ही सुरतमध्ये पण केलं. एक फॅक्टरी होती, काहीतरी मिठाईची फॅक्टरी होती, तिथं पण असाच आम्ही प्रोजेक्ट केला. आणि असे स्पेशल वेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट करण्यात आमचा कल असायचा की काहीतरी वेगळं करायचं. आणि त्याला आमची इथं कंडिशन पण नसताना आम्ही काय करायचो, आमच्याकडे मॅनपॉवर पण नव्हती. तर आम्ही काय करायचो, जे कॉलेजमध्ये टेक्निकल जो स्टाफ असायचा ती लोक आमच्याकडे यायची. आम्ही दररोज त्यांना 15 इन्व्हर्टरचं रात्री मटेरियल द्यायचं. ते सकाळी असेंब्ली करून आणायचे आणि सकाळी आम्ही टेस्टिंग करून ते विकायचो. असं 15 इन्व्हर्टर, अशा दिवसा आम्ही 60-70 इन्व्हर्टर विकायचो त्यावेळेला. 2016-17 साली तर पॅनासोनिक बरोबर जोडलो. पॅनासोनिकची आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. त्यावेळेला आम्ही एक 2015-16 साली अजून एक प्रोजेक्ट केला होता की तो म्हणजे सोलर पंप. बीडमध्ये एका शाळेमध्ये आम्ही एक सोलर पंप, त्यावेळेला सोलर पंपाचं एवढं हे नव्हतं, म्हणजे फॅड नव्हतं, कोणी लावत नव्हतं. त्यावेळेला त्या शाळेमध्ये आम्ही तो पंप लावला. त्याची पेपर न्यूज वगैरे पण झाली चांगली की हा फर्स्ट सोलर पंप लावला वगैरे असं. काहीतरी नवीन तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्यासाठी बनलेलं आणि तरीही विश्वासपूर्ण, तर फक्त व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्स हीच या कंपनीची ओळख आहे. आज लाखो लोक ज्या सोलर नेट मीटरिंगचा फायदा घेत आहेत त्याची सुरुवात सुद्धा व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोलनंच केली आहे. आमची ओळख आज मार्केटमध्ये जर का तुम्ही बघितली तर अशी आहे, काहीतरी वेगळं पाहिजे किंवा कस्टमाइज पाहिजे तर व्हिक्ट्रॉनिक्सकडे जा. म्हणजे आता ज्ञानप्रबोधी एक एक्झाम्पल सांगतो की ज्ञानप्रबोधी शाळेमध्ये हरळीमध्ये त्यांना एक 10 पंप होते, 7.5 HP 10 पंप. त्यांना ऑटोमेशन करून पाहिजे होतं त्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये 3 फेजवर चालला पाहिजे, सिंगल फेजवर चालला पाहिजे, बॅटरीवर चालला पाहिजे, सोलरवरती चालला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी पण पाहिजे, कोणता पंप कधी चालला पाहिजे. हे पण आम्ही त्यावेळेला जर त्यांचं जसं निघालं त्याचे कन्सल्टंट त्याचे करंदेकर सर होते, त्यांनी आमच्याकडे त्यांना पाठवलं आणि आम्ही त्यांना तो यशस्वीपणे तो प्रोजेक्ट करून दिला. आम्ही फर्स्ट नेट मीटर जे आहे हे पुण्यात ज्यावेळेला नेट मीटरिंग चालू झालं त्याला फर्स्ट नेट मीटर हे आपल्या कंपनीत लावलं होतं. की ती एक न्यूज होती की पुण्यामध्ये फर्स्ट नेट मीटर कंपनीमध्ये ह्या लावलं आहे. आणि त्यावेळेला इकडचे जे MSCDचे जे CE आहे हे सगळेजण इथं इनॉग्रेशनला होते. मेढाची जी संस्था आहे त्याचे पण सगळे लोक यामध्ये इनॉग्रेशनला होते. त्यानंतर घाटकोपरला पण आम्ही एक नेट मीटर जो लावला त्या एरियातला तो फर्स्ट नेट मीटर होता. तिथं रिलायन्सचा सप्लाय होता. तिथं पण अख्खी रिलायन्सची टीम तिथं टेस्टिंगसाठी आली होती. कारण फर्स्ट नेट मीटर असल्यामुळे सगळ्यांनाच ती उत्सुकता असायची ते चालतं कसं. त्यांनी बरीचशी टेस्ट इक्विपमेंट आणून ते टेस्ट करून आम्हाला परमिशन दिली तिथं. असे म्हणजे कस्टमाइज जे प्रोजेक्ट आहे आम्ही खूप केले. आणि त्यामुळे आज पण मार्केटमध्ये कोणाला काही वेगळं पाहिजे असेल तर तो व्हिक्ट्रॉनिक्समध्ये येतो. पुण्यातून सुरू झालेला हा व्यवसाय आज पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभर आणि देशाबाहेर सुद्धा विस्तारलाय. मी बेसिकली महाराष्ट्र हा पूर्ण कव्हर करतो. गुजरातमध्ये काही आणि राजस्थानमध्ये काही आणि गोव्यामध्ये आम्ही चांगल्यापैकी देतो. हे सगळं मटेरियल आम्ही देतो. आमचं बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते UPS, इन्व्हर्टर, स्टॅबिलायझर हे जे नॉर्मल प्रॉडक्ट आहे, पॉवर गार्ड वगैरे हे आम्ही करतो. या व्यतिरिक्त सोलरमध्ये ऑफग्रिड इन्व्हर्टर, सोलर पंपिंग आणि MPPT चार्जर्स असे आम्ही एक प्रॉडक्ट सगळे करतो. आणि त्याच्याबरोबर पॅनासोनिकचे इन्व्हर्टर्स आणि पॅनल्स आणि त्याला लागणारे ॲक्सेसरीज असं आम्ही कॉम्बो सगळीकडे विकतो. म्हणजे जो कोणी EPC असेल त्याला हे मटेरियल पाहिजे असेल तर आम्ही सगळं त्याला कॉम्बो देतो, तो तिथे जाऊन इन्स्टॉलेशन करतो. आणि या व्यतिरिक्त आम्ही आता काही कस्टम चांगली प्रॉडक्ट्स केले की नॉर्मली आता मार्केटमध्ये MPPT चार्जर बघितले
तर 48-96 पर्यंतच मिळतात. परंतु आमच्याकडे 392 वोल्ट 200 अँपिअर पर्यंत आम्ही ते केले आणि ते एक्सपोर्ट पण केले. म्हणजे बऱ्याचशा आफ्रिकन कंट्रीजमध्ये पण आम्ही ते एक्सपोर्ट पण केले. आम्ही 3-4 म्हणजे पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी साधारणतः आम्ही केनियामध्ये एक्झिबिशन पण घेतलं होतं, ज्या सोलरच्या एक्झिबिशनमध्ये आम्ही स्टॉल पण घेतला होता. त्यामुळे आफ्रिकन कंट्रीजमध्ये आम्ही बऱ्यापैकी ते आता मार्केट करत आहोत. विट्रॉनिक्सची क्वालिटी, ते प्रॉडक्ट त्यांचे जे विकतात ते खूपच नंबर 1 असतात. त्याबद्दल कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम्स नसतात आणि एकदा त्यांच्याकडनं घेतलं की आपल्याला मेंटेनन्ससुद्धा पूर्णपणे ॲज्युरन्स मिळतो. त्यामुळे आपण कधीही त्यांना बोलू शकतो की असं असं मला प्रश्न पडलेले आहेत, कृपया मला त्याचं उत्तर द्या. तर ते लगेच ते सॉर्ट आउट करतात आणि आपल्याला उत्तर व्यवस्थित उत्तर आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सोलर वॉटर हीटर जिथे आम्ही लावले तिथून नॅचरली मला इन्क्वायरी यायला लागली की सोलर पॉवरही हवं आहे, तुम्ही करता का म्हटल्यानंतर मला गरज कशाची होती, एक रिलायबल सोर्स हवा होता आम्हाला सगळ्याच बाबतीत, म्हणजे क्वालिटीमध्ये, मटेरियलमध्ये, डिलिव्हरीमध्ये आणि सर्व्हिसमध्ये. तो शारी मला एका ठिकाणी सापडला. महाब्रँड्सच्या या भागामध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर महाब्रँड्समध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सच्या महाब्रँड्स बनण्यामागे कुटुंबाचा मोठा हात आहे. तसेच व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सची नवी पिढीही आता त्यांच्या साथीला आहे. त्यावेळेला माझ्या बऱ्याचशा नातेवाईकांनी आर्थिक मदत पण मला केली. मी बऱ्याच जणांकडून लोन, त्याला बँक पैसे देत नव्हती, तर मी लोन म्हणून त्यांच्याकडूनच पैसे द्यायचो आणि त्यांना व्याजासकट ते पैसे रिटर्न पण करायचो त्या वेळेला. त्यामुळे माझं ते गुडविल पण चांगलं होतं की बाबा याला पैसे दिले तर रिटर्न वेळेवर येतात. अशा पद्धतीने आम्ही ते बरंचसं केलं. त्यानंतर माझा भाऊ, मोठा भाऊ आहे, त्यांनी पण भरपूर साथ दिली. त्यानंतर माझा अजून एक भाऊ होता की जो मामे भाऊ एक होता, छाजेड म्हणून. त्याला मला बिझनेसचं काही ज्ञान नव्हतं की अकाउंटिंगचं काही नॉलेज नव्हतं, तर त्यांनी अकाउंटिंगमध्ये मला भरपूर मदत केली की जे बॅलन्स शीट असणे किंवा त्याचं जे काही अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट होता, GST, वॅट भरणं, त्यावेळेला जे काही ते मला काही कळायचं नाही, पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या इतक्या वर्ष. मुलगी असतानाही ती काही डिझाईन करून देणं, ते थीम जनरेट करून देणं, अशी ती काम करायची. तिचं आता लग्न झालं, मुलगा आहे. मुलाने ते इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी मास्टर्स जर्मनीमध्ये जाऊन केलं. ह्याच फील्डमध्ये त्यांनी मास्टर्स केलं आणि तोही आता ह्या बिझनेसमध्ये जॉईन झाला आहे. सेकंड जनरेशनमध्ये जाताना ग्राफ आणखीन उंचावलेला दिसतोय मला. माझा मुलगा मास्टर होऊन तिकडून आलेला आहे, माझी सून CA आहे, त्यामुळे ती माझ्याहीपेक्षा जास्त करते आणि मुलगा सरांपेक्षाही जास्त करतो. बचपन में जब छुट्टियां होती थी, चाहे विंटर वेकेशंस हो या समर वेकेशंस हो, तो मेरे सारे दोस्त प्लान करते थे कि हम खेलने जाएंगे, ये करेंगे. पर जब मैं अपने बचपन को याद करता हूँ तो मैं आता था अपने ऑफिस में, मैं अपने पापा को देखता था और पापा मुझे असेंबली लाइन पे बिठाते थे. सो माय चाइल्डहुड डेज वर डुईंग दी असेंबली वर्क. तो स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा, इन्व्हर्टरची असेंबली करायची. तो दिस वॉज दी स्टार्ट वेर आय स्टार्टेड टू सी विट्रॉनिक्स ॲज आर बिझनेस. सो माय वेन आय सी फ्रॉम माय चाइल्डहुड, विट्रॉनिक्स माझ्यासाठी तो ग्राउंड वर्कसाठी मी काम केलेलं आहे. तेव्हा लहान असल्यानंतर एवढी इच्छा नसते आपली, पण नाव वेन आय सी दिस आय एम व्हेरी ग्रेटफुल की आय स्टार्टेड माय जर्नी फ्रॉम दी ग्राउंड वर्क. सो नाव आय अंडरस्टँड दी डीपर थिंग्स ऑफ दी बिझनेसेस, दी हाऊ डज द मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स, हाऊ द इन्व्हर्टर वर्क्स. कुठल्याही कंपनीला जर उंची गाठायची असेल तर खरं तर कंप्लायन्सेस किंवा नियमांचे अनुपालन करणे खूप गरजेचं आहे आणि ते सुद्धा वेळेत. तर याच अनुषंगाने इथेही आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत. सिस्टीम्समध्ये कंप्लायन्स कॅलेंडर ही कॉन्सेप्ट आपण आणली आहे, ज्यात बरेच जे लॉज आहेत, फॉर एक्झाम्पल GST रिटर्न्स असतील, TDS पेमेंट्स असतील, तर याच्या संदर्भात आपण त्यात नियोजन करतो अँड वी मेक शुअर दॅट द कंप्लायन्स इज मेड इन टाईम. इतकंच नव्हे तर जसं आपल्याला माहिती, आपण एक प्रोजेक्टेड बॅलन्स शीट करतो. पुढच्या वर्षीसाठी आपण काय ध्येय गाठणार आहे याचा एक आढावा आपण दर 3 महिन्यांनी घेतो. वी मेक शुअर की जे आपण टार्गेट सेट केलेले आहे आपण खरोखर त्या टार्गेटपर्यंत पोहोचलो आहोत का, आणि नसेल तर नॉट जस्ट दॅट, वी ऑल्सो मेक अन ॲक्शन प्लॅन विच इज फॉर दी अपकमिंग पिरियड. तर ॲक्शन प्लॅन तयार केल्यामुळे खूप गती मिळते. कंपनीला खरं तर लक्षात येतं की कुठल्या लेवलवर आहे. अपार्ट फ्रॉम दिस बरेच ॲनालिसिस असतात, रेशोज असतात, ज्याची मदत मिळते. मला असं वाटतं सरांनी आता इंटरनॅशनल लेवलला नेलेलंच आहे. आणखीन पुढं जास्तीत जास्त माझ्या मुलांनी पुढं न्यावं. व्हिक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सचं यश हे फक्त त्यांनी तयार केलेल्या उत्पादनात नाही, तर त्यांनी तयार केलेल्या शेकडो नवीन उद्योजकांमध्ये आहे. आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम देतो सामाजिकचे, म्हणजे कसं की ज्या लोकांना, खेड्यापाड्यातल्या ज्या पोरांना ह्या बिझनेसमध्ये यायचं आहे,
ह्यांना आम्ही ट्रेनिंग्स देतो. ह्यांना टोटली म्हणजे महिन्यातून आम्ही एकदा त्यांना ट्रेनिंग अरेंज करतो की ज्यांना ह्या बिझनेसमध्ये यायचं आहे त्यांना आम्ही पूर्ण डिझाईन कसं करायचं, इन्स्टॉलेशन कसं करायचं, बेसिकली डॉक्युमेंटेशन कसं करायचं, ह्याचं पूर्ण ट्रेनिंग देतो आम्ही त्यांना. बेसिकली विजन असं आहे की आमचं नुसतं प्रॉडक्ट विकणं हे आता अवघड आहे, त्याला सोल्युशन देता आलं पाहिजे. आणि जर का आता ही जी लोकं आहेत, कारण आम्हाला सगळीकडं पोचणं हे शक्य आहे, एवढं मोठं मार्केट आहे. आत्ता सोलरचं मार्केट खूप ट्रिमेंडस मोठं आहे आणि खेड्यापाड्यात तर त्याला खूप चांगला डिमांड आहे. आणि जर का आपल्याला CO2 एमिशन हे कमी करायचं असेल तर प्रत्येकाने सोलर लावलं पाहिजे. आणि आम्ही काय कोणीच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे जितकी लोक तयार होतील ते आम्हाला जास्त फायदेशीर आहे असं आम्ही मानतो, कारण आम्ही बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग करतो. आम्हाला जितकं त्यांना ट्रेन करून त्यांना प्रॉडक्ट विकता येईल तेवढं आम्ही बघतो. आणि त्यांना ट्रेनिंग केल्यामुळे काय होतं की तो त्याच्या पायावर उभा राहतो तिथे आणि त्या गावात त्याचं एक हेच तयार होतं की आपण जिथं राहतो तिथंच आपल्याला बिझनेस करू शकतो तो. India has a lot of potential in reducing the carbon emission. We alone cannot do this task. We require a team force, for dedicated team for this. So we look forward to enhance the training and we welcome the new entrepreneurs, new people to come into these industries and scale up the Indian economy for this. बऱ्याचदा त्याच्या कंपनीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांची व्हिजिट्स करणं किंवा रिसर्च करता त्याची संवाद साधणं या निमित्तानं मी त्याला भेटतोय. आणि त्यांनी जी गेल्या काही वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे विक्ट्रॉनिक्स कंट्रोलच्या माध्यमातून जे इन्व्हर्टर्स, सोलार पॉवर इन्व्हर्टर्स आणि ज्या कंट्रोल सिस्टीम्स राजेशने डेव्हलप केलेल्या आहेत त्या खरंच मी म्हणेन की जगाच्या तोडीच्या आहेत. जेव्हा सोलरचा व्यवसाय सुरू करायचा हे जेव्हा मी डोक्यात आणलं त्यानंतर मी खूप वेंडर्सकडे गेलो, खूप ठिकाणी गेलो. पण विक्ट्रॉनिक्समध्ये मला मुथा सरांशी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा मला एक कॉन्फिडन्स मिळाला सरांकडनं. आम्ही जेव्हा बिझनेस सुरू केला त्यावेळेला आम्ही एक हॉबी म्हणून सुरू केला होता, एक नवीन फील्ड म्हणून सुरू केलं होतं. मग त्यावेळेला आम्हाला सरांनी खूप मदत केली, म्हणजे विक्ट्रॉनिक्सची आम्हाला खूप मदत झाली. ओव्हरऑल या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही सरांकडे आल्यानंतर आम्ही कुठल्याही वेंडरकडे किंवा कुठल्याही कंपनीकडे गेलेलो नाही आहे की काय करायला पाहिजे ते स्वतःहून आम्हाला क्लायंट्स सांगायचे की इथे जाऊन या, भेटून या. मार्केटिंगसाठी त्यांनी आम्हाला बरीच मदत केली आणि नंतर हळूहळू मग आम्ही आमचा बिझनेस डेव्हलप करत गेलो. पण त्यांच्याबरोबरचा रॅपो पण छान राहिला आणि आम्हाला अजूनही ते लीड्स देतात, तुम्ही जाऊन या म्हणतात, म्हणजे आम्हाला प्रत्येक ठिकाणी हेल्प करतात. त्यांनी एज्युकेशनसाठी पण भरपूर काम केलेलं आहे. मला आठवतं की काही विद्यार्थ्यांसाठी ज्या स्कीम्स त्यांनी आणल्या, उदाहरणार्थ रेडीनेस फॉर इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री, तर याच्यामधून बऱ्याच मुलांना त्याचा फायदा झाला. राजेश सरांनी विक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सचाच नाही तर मास्मा अर्थातच महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची सुद्धा नवीन ओळख तयार केली. महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग सोलर असोसिएशन मास्मा ही ऑर्गनायझेशन ही गेले 2000 सालपासून आहे आणि जवळपास याचे सगळे मॅन्युफॅक्चरर्स जे आहे, जे वॉटर हीटरचे होते आणि जे सगळे EPC करणारे होते हे जे मेंबर्स आहेत जे काही महाराष्ट्रभर आहे. तर या संस्थेमध्ये मी 2020मध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून जॉईन झालो. म्हणजे पहिल्याच वर्षी जवळपास मी डायरेक्टर झालो आणि सेकंड वर्षापासून मला सेकंड वर्षीच त्यांनी चान्स दिला की तुम्ही प्रेसिडेंट व्हा. मी प्रेसिडेंट झाल्यानंतर त्यावेळेत मी जे काही कामं केले त्यातली काही एक महत्त्वाची अशी कामं होती ती म्हणजे सगळ्यात जास्त मेंबरशिप त्या वर्षी झाली. त्यानंतर मास्माचं 22 वर्ष हे ऑफिस नव्हतं. गेले 22 वर्ष दरवर्षी ऑफिसचा ॲड्रेस चेंज व्हायचा. तर त्यावर्षी आम्ही स्वतःचं मास्माचं 300 स्क्वेअर फूटचं स्वतःचं ऑफिस केलं. त्यानंतर त्याच वेळेला GCRTचं जे टेंडर होतं म्हणजे सबसिडीचं जे टेंडर आहे ते आम्ही लोकांना भरायला लावलं आणि सबसिडी इम्प्लिमेंट झाली त्या वर्षी. आणि त्यामुळं त्या सबसिडीमुळे खूप काही व्यावसायिक निर्माण झाले की ज्यांनी सबसिडीमुळं बिझनेस चालू केले आणि त्या प्रत्येक गावामध्ये लोकांनी सिस्टीम्स लावल्या आणि त्यांना सबसिडी रूपी खूप काही पैसे मिळाले. शाश्वत ऊर्जा ही आज देशाची गरज आहे. येत्या काळात त्याची गरज वाढतच जाणार आहे आणि याच भविष्यातील गरजांसाठी विक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सची टीम तयार आहे. कॉन्स्टंट क्लीन आणि ग्रीन एनर्जी असं आमचं बेसिक आहे की ह्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या सेवा आहे ह्या विक्ट्रॉनिक्समधून मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी लागणारं जे काही ट्रेनिंग आहे किंवा जे काही मटेरियल लागतं त्याला किंवा जे काही कन्सल्टिंग लागतं हे सगळं विक्ट्रॉनिक्समधून मिळालं पाहिजे अशासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि प्रत्येक गावापर्यंत आम्ही ते सोलर किंवा जो इन्व्हर्टरचं जे काही आहे
ते प्रत्येक गावापर्यंत जाऊन आम्हाला ते पोहोचवायचं आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. Now that I have returned back, completing my masters from Germany, I have completed my masters in the same field, power electronics and renewable energy. So when I come back, I look at as a coming from a global experience. Now to make Vitronics as a leading brand, already we are the pioneer in the solar and the power industries. Now we look for making the products as international standards, and now I can say after coming back, we are completely ready. And make in India for the world, now it's not just a slogan for us, it's a moral responsibility as I think, as I have joined back in the company. राइट नाउ वी हैव ऑल्सो डेवलप, हमने एक ऐसा इन्वर्टर बनाया है जो हम कॉन्फिडेंटली बोल सकते हैं कि पूरे इंडिया में ये प्रोडक्ट अवेलेबल नहीं है. वी हैव रिसेंटली लॉन्च दैट प्रोडक्ट इन द लास्ट अफ्रीका एक्सपो. We have a great demand for that product, and we are much forward looking for such products and innovations. Right now, a focus into the research and developments of making more efficient products as per the global standards are concerned. अभिमानाने सांगता येतील असे अनेक प्रोजेक्ट्स विक्ट्रॉनिक्स कंट्रोल्सने उभारलेत. इस्कॉन कोंढवा यामध्ये जवळपास 200 किलोवॅटचं आम्ही सोलर सिस्टीम लावली आहे. इस्कॉन कॅम्पमध्ये लावली आहे. इस्कॉन वाडा गुजरातमध्ये वाडामध्ये पण आम्ही मोठा ग्राउंड माउंटेड प्रोजेक्ट केला आहे त्यांचा. त्याबरोबर डेक्कन क्लबचं एक टेंडर होतं की त्यांना टिळक टँकवरती सोलर सिस्टीम लावायची होती, ते पण आम्ही ते केलं. त्यानंतर महावीर प्रतिष्ठान म्हणून एक शाळा आहे इथे, त्या शाळेवरती आम्ही पूर्ण सोलर सिस्टीम लावली. त्यानंतर एक खोसला इंडस्ट्रीज म्हणून आहे की जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, तिथं तर राऊंड रूपवरती आम्ही टोटल सोलर प्रोजेक्ट लावला. जवळपास 250 किलोवॅटचा तो सोलर प्रोजेक्ट आहे. आणि या व्यतिरिक्त आम्ही CSR मध्ये, जसं टाटाचा CSR प्रोजेक्ट असेल की त्यामध्ये जे काही इन्व्हर्टर्स लागतात ते आम्ही देतो त्यांना, किंवा थर्मॅक्समध्ये आम्ही काही कन्सल्टन्सी किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. इथे VIT कॉलेजमध्ये आम्ही टोटल UPS सप्लाय केलेले आहेत. VIT बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आम्ही काय करतो की टोटल ते जे UPS स्टॅबिलायझर्स हे सगळं देतो. आणि VIT कॉलेजमध्ये सोलरचं जे काही आहे ते पण आम्ही आता मेंटेन सगळं करतोय त्यांचं. विट्रॉनिक्स के साथ हमारा आई थिंक इट्स मोर देन 5 years, 5 साल से ऊपर हो गए होंगे. और उनके साथ बहुत अच्छा एक्सपीरियंस है क्योंकि उनका प्रोडक्ट काफ़ी अच्छा, हमने जो पहले से विट्रॉनिक्स के प्रोडक्ट लिए हैं और हमने मार्केट में पहले दूसरे भी लेते थे, बट उनके कंपैरिजन में विट्रॉनिक्स प्रोडक्ट काफ़ी अच्छा है. गेले 2-2.5 महिने, आता ऑलमोस्ट 3 महिने आम्ही सोलार त्यांचं वापरतोय. सो मुथांची तशी आमची ओळख 6 महिन्याची, पण आता पुढचे 25 वर्ष ती आम्हाला ओळख राहणार आहे, कारण दे आर गिवन अस अ वॉरंटी ऑफ 25 years फॉर द पॅनल्स, प्लस इन्व्हर्टरला 20 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. ठरलेल्या शब्दाप्रमाणे ऑलमोस्ट त्यांनी 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण इंस्टॉलेशन करून सेटअप आमच्या हाती दिला. विट्रॉनिक्स एक रिलायबल ब्रांड है मेरे नॉलेज में. अभी हमने कंपैरिजन में काफ़ी दूसरे प्रोडक्ट्स भी लेके देखे, पर उनके कंपैरिजन में मुझे विट्रॉनिक्स काफ़ी बेटर लगे. भविष्यात सर्वात जास्त गरज आणि त्यामुळेच अनेक संधी उपलब्ध असणाऱ्या या क्षेत्रामध्ये नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः राजेश सर आणि विक्ट्रॉनिक्स कंट्रोल्स नेहमीच तयार आहे. सोलर हे पहिल्यापासूनच होतं, परंतु त्यावेळेची टेक्नॉलॉजी एक तर तेवढी नव्हती आणि त्यावेळेला नीट लोकांना माहिती नव्हती. जसं जसं आता हे पोल्युशन वाढत चाललं, CO2 एमिशन वाढत चाललं, आणि असं होतं की आता पृथ्वीचं टेम्परेचर वाढतंय आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या की पाऊस न येणं किंवा कुठेतरी पूर येणं. त्यामुळे लोकांना त्याची जाणीव झाली की आपल्याला CO2 एमिशन कमी करायला पाहिजे. आणि CO2 एमिशन जे कमी करण्यासाठी मेन जे एमिशन होतं ते ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिसिटी कोळशापासून तयार करतो त्याला मॅक्झिमम त्याचं CO2 एमिशन होतं. तर ते कसं कमी करायचं ह्यासाठी मग सोलर वापरा ही एक नीड तयार झाली. आणि मग आत्ताचं जे मोदी सरकारचं गव्हर्नमेंट आलं तेव्हापासून ह्याला जास्त बूस्ट मिळाला की हे सोलर वापरलं पाहिजे. जर का हे वापरलं नाही तर पुढच्या पिढीला हे बघूच शकणार नाही, एवढं पोल्युशन होईल त्याला. तर त्यामुळे ही जी नीड झाली आणि मग टेक्नॉलॉजी डेव्हलप होती. जशी नीड आली तशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली. आणि मग आज असं झालं की सोलर जे इलेक्ट्रिसिटी जी कोळशापासून जनरेट होणार आहे ती हळूहळू थांबवायची आणि मॅक्झिमम सोलरमधून जनरेट करायची. तर यासाठी ह्याचं मार्केट आत्ता पुढच्या एक 7-8 वर्षात तर खूप मार्केट आहे ह्याचं. हळूहळू आता काय झालं, नेट मीटरिंगचे प्रोजेक्ट चालू झाले, पण हळूहळू काय होईल की नेट मीटरिंगच्या ऐवजी स्टोरेजवर जास्त भर दिला जाईल की तुम्ही तुमचीच इलेक्ट्रिसिटी तयार करायची, स्टोअर करायची आणि तुम्ही तुमची इंडिपेंडंट वापरायची. हा कन्सेप्ट पुढं खूप लागणार आहे. इंडिया इज अ ग्रोथ पोटेंशियल फॉर नेक्स्ट 20-25 years. It's a gold mine for the people who like innovation. So studying innovation and implementing innovation are two different things. So in my opinion, get the best from the world and implement in India.
So right now we are not just building products, but we are building the future of energy at Vitronics. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नव्या भागात नव्या महाब्रँडसह. तोपर्यंत नमस्कार.